गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि पर्याप्तीचं वर्णन आमचं सुरू आहे. पर्याप्ती ही जीवाची शक्ती आहे आणि ती संसार अवस्थेमध्ये कार्य करते. जोपर्यंत इंद्रिय, भाषा, शरीर आदी यांच्या पूर्तीच्या शक्तीचं नाव पर्याप्ती आहे. म्हणजे ही जी वर्गणा ग्रहण केली, आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, तर या शक्तीची जी काही रचना आहे, संरचना आहे, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी जीवाची जी शक्ती, तिला पर्याप्ती असं म्हटलं जातं. आणि ह्या पर्याप्ती कमीत कमी कोणत्याही जीवाला 4 तर आहेतच आणि जास्तीत जास्त 6 असणार आहे. अपर्याप्तक जो जीव आहे त्याला विग्रह गतीमध्ये सुद्धा अपर्याप्तक नामकर्माचाच उदय असतो आणि त्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आतच जीवाचं मरण होतं. जो ज्याच्या पर्याप्ती नियमाने पूर्ण होणार आहे त्याला अपर्याप्तक अवस्थेत सुद्धा आणि विग्रह गतीमध्ये सुद्धा पर्याप्तक नामकर्माचाच उदय असतो आणि त्याच्या शरीर आदी सर्वच्या सर्व पर्याप्ती पूर्ण होतातच होतात. आता आणखी विशेष की जो लब्ध पर्याप्तक आहे तो म्हणजेच अपर्याप्तक जीव, या अपर्याप्तक जीवाला त्याच्या नवीन आयुचा बंध देखील अपर्याप्तक दशेमध्येच पडतो आणि तोही आयु कर्माच्या नियमानुसारच पडतो. त्याचेही भाग करून एवढं बारीक कॅल्क्युलेशन करून आयुचा बंध त्या जीवाला तिथे होतो. आणि जो पर्याप्तक होणारा जीव आहे त्याला कधीही निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत नवीन आयुचा बंध होत नाही. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत नवीन आयुचा त्याला बंध होत नाही. तो जीव आपल्या पर्याप्ती पूर्ण करेल आणि जे काही त्याचं आयुष्य असेल त्या आयुष्याच्या, ते आयु धरल्या जाईल विग्रह गतीपासून, तेव्हापासून त्याचा आयुष्य धरून 2/3 हा तिर्यंच आणि मनुष्यासाठी आयुबंधाचा नियम आहे. कर्मभूमी तिर्यंच आणि कर्मभूमीच मनुष्य. भोगभूमीसाठी त्यांचं 9 महिने आयुष्य शिल्लक राहिलं असताना त्यांना 2/3 नियमाचंच पालन करून आयुबंध होतो आणि देव आणि नारकींना त्यांचं अवशेष आयुष्य 6 महिने राहिले असताना परत तिथेही हाच नियम लावून 2/3 म्हणजे 1/3 नियम लावूनच आयुबंध 8 अपकर्ष कालातच होणार असतो. एवढी ही पर्याप्तिकाच्या बाबत विशेषतः आपण बघितली. आणि आता आपण पुढच्या प्रकरणावर येऊ. पुढचा आपला प्रश्न सुरू होता जीव समासा संबंधीचा 188 पेजवरचा प्रश्न आहे आणि चौथा प्रश्न आहे कि किस किस जीव समास में औदारिक मिश्र काय योग होता है. 19 जे जीव समास सांगितले आपण, या 19 जीव समासांमध्ये औदारिक मिश्र काय योग कोणकोणत्या समासात होतो. आता हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा आहे
तर मिश्र अवस्था कधी बनू शकते हे पाहायचं. आणि औदारिक वाले कोण असणार आहे, कोणी जीव समासामध्ये किती जीव औदारिक आणि औदारिक मिश्रवाले असू शकतात हे पाहायचं. आणि असं पाहिलं की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. किती राहतील? सर्वच्या सर्व जीव समासात औदारिक मिश्र कायोग असू शकतो आणि औदारिक कायोग पण या सर्व जीव समासांमध्ये असू शकतो. म्हणजे 19च्या 19 जीव समासांमध्ये औदारिक कायोग पण आहे आणि औदारिक मिश्र कायोग पण असू शकतो. कारण या सगळ्या जीवांचं मरण होऊन ते जीव औदारिक शरीरवाले बनू शकतात. असंज्ञी पंचेंद्रिय असेल, संज्ञी पंचेंद्रिय असेल, सगळेच्या सगळे. आता याच अनुषंगाने एक प्रश्न आणखी आपल्याला बघायचा आहे की वैक्रियक कायोग किती जीव समासामध्ये होईल. प्रश्न आलाय लक्षात? वैक्रियक कायोग किती जीव समासांमध्ये असू शकेल? काय येईल उत्तर? गेस करू शकतो आपण. वैक्रियक शरीरवाले फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवच असणार आहे. असंज्ञी पर्यंतचे सगळेच्या सगळे जीव हे कुठे आम्हाला सापडतात? तिर्यंच्या गतीमध्ये सापडतात. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीव हे मनुष्य, देव आणि नारकी तीनही गतीमध्ये दिसतात आणि तिर्यंच्या मध्ये पण दिसतात. चारही गतीतील जीव संज्ञी पंचेंद्रिय असतात. आता जर आम्हाला वैक्रियक कायोग लावायचा आहे तर तो आम्ही कोणत्या जीवांना कोणत्या जीव समासात घटित करू शकू? तर केवळ एक संज्ञी पंचेंद्रिय जीवांमध्येच वैक्रियक कायोग घटित होऊ शकेल आणि वैक्रियक मिश्र कायोग देखील संज्ञी पंचेंद्रिय जीवांमध्येच घटित होऊ शकेल. क्लिअर? आहारक कायोगाच्या बाबतीत लावला आपण तर आहारक कायोग देखील संज्ञी पंचेंद्रिय जीवांनाच आणि मनुष्यांनाच त्या ठिकाणी होणार आहे. गुणस्थान यावेळेला आता पाहायचं नाही. गुणस्थान पाहिलं तर आपल्याला माहिती आहे 6व्या गुणस्थानात आहारक कायोग असू शकतो. पण आम्हाला या ठिकाणी समासाच्या दृष्टीतून विचार करायचा असेल आणि आम्ही म्हटलं की आहारक कायोग कुठे राहील, कोणत्या जीव समासात राहील, तर उत्तर राहील संज्ञी पंचेंद्रिय जीव समासातच आहारक कायोग घटित होऊ शकतो. आणि कारमान कायोग मात्र सगळ्याच्या सगळ्या परत जीव समासामध्ये घटित होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे किस जीव समास में कितनी कषाये होती है? जीव समासामध्ये कषाय लावायची आहे आता आम्हाला. तर कषाय आहे एकूण 25. तर या 25 पैकी किती जीव समासात किती किती कषाय राहतील? चौदा पहिले एकेंद्रियाचे जीव समास आम्ही पाहिले. एकेंद्रिय जीव समासात तर नक्की आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी 2 काय कमी आहे? वेद कमी आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला कषाय लावायचे असेल तर 23 कषाय त्यांना लावावे लागतील. नंतर द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रियापर्यंतचाही आम्ही विचार केला तर त्यांना देखील एक नपुंसकच वेद आहे. त्यामुळे तिथे देखील 23 कषाय लावावे लागतील. म्हणजे एकेंद्रियाचे 14, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय म्हणजे 15, 16 आणि 17. 17 जीव समासांमध्ये आम्हाला 23च कषाय लावता येतात. आणि असंज्ञी आणि संज्ञी पंचेंद्रियामध्ये मात्र कसे लावावे लागतात? 25ही कषाय लावावे लागतात. म्हणून 17 जीव समासांमध्ये काय कमी केले? 2 वेद कमी केले ना. 2 नपुंसक वेद आहे त्यामुळे पुरुष वेद आणि स्त्री वेद कमी केले. विकलत्रयमध्ये पण कमी केले का? वेदच कमी केले 2. हो हो. ठीक कारण आहे. ते नपुंसक मूर्छन जीव आहे
आणि ते हा नपुंसक वेदी असतात. आणि असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय याच्यामध्ये 2 वेद जोडले म्हणून त्या ठिकाणी आता 25ही कषाय लागतात. म्हणून संज्ञी आणि असंज्ञी पंचेंद्रियामध्ये 25ही कषाय घटित होतील. विशेष संज्ञी विकलत्रय म्हणजे पंचेंद्रिय सगळे समूर्छन आहे असंच घ्यायचं का ते? हो, विकलत्रयात सगळेच असंज्ञी आणि संज्ञी पंचेंद्रिय हेच गर्भज आणि समूर्छन असू शकतात. हम्म. चतुरेंद्रियापर्यंतचे सगळे जीव हे नियम आणि समूर्छनच आहे. आणि वेद अंड्यामधूनही त्यांचा उपपत्ती नपुंसक. होते ना कोणाकोणाची, मग ते अंडच ते पण आपण समूर अंडज जीव आहे ते गर्भजन्मवाल्याचे आहे. आपण त्या दिवशी जीवकांडमध्ये पाहिलं ना, 3 तऱ्हेचा जन्म बघितला. हो. गर्भजन्म, उपपात जन्म आणि समूर्छन जन्म. गर्भजन्मामध्ये कोणते पाहिले? पोतज, अंडज आणि जरायुज है ना. तर गर्भजन्म ज्यांचं आहे त्यांच्याच मध्ये 3 भेद आहे. अंडज पण त्याच्यातच. समूर्छन अंडज पण त्यांच्यातच आहे. हे हम्म. पशुपक्ष्यांचे अंड, ज्याला आपण मुंगीचं अंड वगैरे म्हणतो, हे वास्तविक ते अंड नाहीये, त्यांनी सोडलेला मळ आहे. आणि त्या ठिकाणी समूर्छन जीवाची उत्पत्ती होते. कारण समूर्छन जीवाचं असं शरीर तिथे असते, म्हणजे ते त्या वर्गणाबरोबर तो ग्रहण करतो आणि त्याच्यात त्यांची उत्पत्ती होते. आता समूर्छन मनुष्यांची पण तशीच उत्पत्ती होते ना, त्याप्रमाणे तिथे त्यांची तशीच उत्पत्ती होते. तर संज्ञी आणि असंज्ञी जीव हेच फक्त गर्भज आहे. आणि त्यातही काही कसे आहे, संज्ञी असेल किंवा असंज्ञी असेल ते समूर्छन पण आहे. तिर्यंचांमध्ये संज्ञी असेल किंवा असंज्ञी असेल दोघंही समूर्छन जन्मवाले असू शकतात. पण काही जीव गर्भज पण आहे, ते असंज्ञी पण असू शकतात आणि संज्ञी पण असू शकतात. जो स्वयंभू रमण समुद्रामधला महामत्स्य आहे, हा कोणता जीव आहे? गर्भज नाही आहे, तो समूर्छन आहे. आणि तो समूर्छन असताना त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती तिथे होऊ शकते. समूर्छन जन्मवाल्यालाही फक्त प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती नाही होणार, त्याला क्षयोक्षम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. याचा अर्थ त्यांनी पहिल्या याच्यामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करून घेतला आहे आणि त्याच्या सत्तेमध्ये 3 कर्म प्रकृती दर्शन मोहनीयाच्या विद्यमान आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सम्यक्त्व प्राप्त होऊ शकतं. पण वेद म्हणाल तर वेद मात्र नपुंसक वेद, असे ते समूर्छन जन्म आहे. विशेष संज्ञी पंचेंद्रिय जीव समास में 11वें व 12वें गुणस्थान की अपेक्षा कषायाती जीव भी पाए जाते हैं. आणि 11व्या आणि 12व्या गुणस्थानात कषायांच्या व्यतिरिक्त पण जीव राहील. आणि गुणस्थानाच्या परिपाटीनुसार आपण जर परत गणित लावलं कषायांचं, तर आपल्याला परत कोणत्या गुणस्थानात किती कषाय गेले त्या अपेक्षेने आपण लावू शकतो. आणि ते मागे आपण आता मागचा चार्ट पाहिला जीव समासाचा, तिथे लावलेलाच आहे. आणि पंचेंद्रिय जीव समासवाले 13वे 14वे गुणस्थानवरती कषायातीतही होते है. तिथे एकच संज्ञी असंज्ञी न लावता पंचेंद्रिय म्हटलं की तो जीव समास 13व्या आणि 14व्या गुणस्थानातला समजायचा. जिथे संज्ञी असंज्ञीपणा लावला तो 12 पर्यंत गृहीत धरायचा आणि नुसतं पंचेंद्रिय म्हटलं तर त्या ठिकाणी 13व्या आणि 14व्या गुणस्थानावरती जीव लावायचे. प्रश्न नंतरचा, असंज्ञी जीव कुठे असणार आहे 12व्या गुणस्थानामध्ये, मग तिथे काय लावायचं त्याला? काय 12व्या गुणस्थानापर्यंत म्हटलं आपण लावायचं असंज्ञी, तर मग 12व्या गुणस्थानापर्यंत असंज्ञी कसं असणार आहे ना कोणी? संज्ञीच आहे तिथे.
मग ते बाराव्या जीव गुणस्थानात. समास लावताना असंज्ञी का लावायचा असं म्हणत आहे मी. नाही नाही, असंज्ञी 11व्या 12व्यात नाही लावायचा. पण म्हणजे 12व्या गुणस्थानापर्यंत संज्ञी असंज्ञीपणा लावायचा असं म्हणायचं होतं मला. हो ना, 12व्यात म्हणजे 11व्यात आणि 12 12व्यात तर तो संज्ञीच आहे. हम्म संज्ञीच आहे. पहिल्याच गुणस्थानात तसा तो असंज्ञी असणार आहे बस. बाकीच्या तर हम्म सगळ्या गुणस्थानात संज्ञीच आहे त्याची. हम्म पण आपण सामान्य कथनात 1 ते 12 पर्यंत संज्ञी असंज्ञीपणा पाहायचा आणि पुढे संज्ञी असंज्ञीपणा न लावता केवळ जीव हम्म पंचेंद्रिय आहे 13व्या आणि 14व्या गुणस्थानात. कारण पंचेंद्रिय जाती नामकर्माचा अजूनही उदय आहे, या अपेक्षेने पंचेंद्रियत्व तिथे लावलेलं आहे, हम्म समास न लावता. हम्म. पुढचा प्रश्न, कौन से जीव समास में सभी ज्ञान होते है? कोणत्या जीव समासात सगळे ज्ञान आहे? आपण काल पाहिला हा प्रश्न. जीव समासाच्या अपेक्षेने आपण केवल दर्शन आणि केवल ज्ञान दोन काढून टाकलेले होते उपयोगामध्ये, है ना? तेच इथे पण लावायचे कि ऐसा कोई भी जीव समास नहीं है जिसमें सभी ज्ञान होते हैं, क्योंकि केवल ज्ञान संज्ञी पंचेंद्रिय जीवों के नहीं होता है. नहीं होता है याची विवक्षा लक्षात घ्यायची. नहीं होता है म्हणजे त्या ठिकाणी आता संज्ञी असंज्ञीपणा उरलेला नाही, संज्ञातीत ते म्हटल्या गेलेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना पंचेंद्रिय जरी लावलेला आहे तरी संज्ञी असंज्ञीच्या अतीत ते म्हटल्या गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी विधान त्यांनी केलं की संज्ञी जीवांना केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही. 13वें 14वें गुणस्थानोमर्ती जीव संज्ञी असंज्ञी से रहित होते हैं, उनका ग्रहण केवल पंचेंद्रिय में किया जाता है. गोमटसार जीव कांड के आलाप अधिकार में 13वें 14वें गुणस्थान में भी संज्ञी पंचेंद्रिय जीव समास माना है. उनकी अपेक्षा संज्ञी पंचेंद्रिय जीव समास में सभी ज्ञान हो सकते हैं. दुसऱ्या आचार्यांची, नेमिचंद्र आचार्यांची कदाचित जीवकांड मध्ये त्यांनी हे मांडलेलं आहे. या अपेक्षेने लावता येईल, पण सामान्य कथनामध्ये मात्र सगळे ज्ञान संज्ञी पंचेंद्रिय जीवांना लावले नाही. 4 ज्ञानापर्यंत 4 आणि 3 7 ज्ञान लावलेले आहे, केवल ज्ञान लावलेलं नाही. आता विचार करण्यासारखा प्रश्न आहे आता हा पुढचा. चतुरेंद्रिय जीव समास में कितने प्रकार के अचक्षु दर्शन होते हैं? 4 इंद्रिय वाला जीव आहे, त्याला अचक्षु दर्शन किती तऱ्हेने होईल? किती तऱ्हेने? स्पर्शनेंद्रियामुळे, रसनेंद्रियामुळे आणि म्हणजे घ्राणेंद्रियांनी ज्ञान होण्यापूर्वी असं म्हणायचंय मला. हा हो हो. म्हणजे त्याला अचक्षु दर्शन म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी अचक्षु दर्शन, रसनेंद्रियांनी आणि घ्राणेंद्रियांनी अचक्षु दर्शन अशा चतुरेंद्रिय जीवाला होईल. चतुरेंद्रिय जीवाला 4 इंद्रिय असले तरी चक्षु इंद्रियांनी त्याला चक्षु दर्शन होणार आहे. म्हणून 3 इंद्रियांनी होणारं अचक्षु दर्शन आहे आणि 4थ्या चतुरेंद्रिय म्हणजे डोळ्यांनी होणारं चक्षु दर्शन त्याच्या जीवनात आहे. आता याला समांतर प्रश्न, संज्ञी पंचेंद्रिय जीवांना किती तऱ्हेने अचक्षु दर्शन राहील? संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे आणि त्याला किती तऱ्हेने अचक्षु दर्शन राहील? हे तर राहतीलच. हा, स्पर्शनेंद्रिय स्पर्शन संबंधी, रसन संबंधी, घ्राण संबंधी, पुढे आणि चक्षु इंद्रियांनी राहणार नाही म्हणजे त्याच्या आणि कर्णेंद्रियांच्याही माध्यमातून होईल म्हणजे ते ज्ञान होण्यापूर्वी चक्षु दर्शन होईल. होईल आणि मनाच्याही, कारण मनाने पण अचक्षु दर्शन होतं, चक्षु दर्शन होत नाही.
अवधी दर्शन पण होईल. म्हणून नाही, अवधी आपले दर्शन. अचक्षु दर्शन विचारत आहे ना आपण. अचक्षु दर्शन पाहायचं आपल्याला फक्त. अचक्षु दर्शनामध्ये मनानी पण होणारं अचक्षु, फक्त चक्षु सोडून बाकीच्या सगळ्या इंद्रियांनी होणारं अचक्षु दर्शन या जीवाला होईल. बाकीच्या जीवांना म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय पर्यंतच्या जीवांना, म्हणजे 19ही जीव समासामध्ये संज्ञी पंचेंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय, चतुरेंद्रिय हे जीव 3 लावायचे विशेषत्वाने, आणि यांना चक्षुदर्शन पण आहे आणि अचक्षुदर्शन पण आहे, आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला मनाने होणारं अचक्षुदर्शन पण असणार आहे. कर्णेंद्रियांनी होणारं अचक्षुदर्शनही आहे. असे हे अचक्षुदर्शन. कितने जीव समासों में चक्षु दर्शन होता है? चतुरेंद्रियापासून पुढच्या चतुरेंद्रियाला होईल. असंज्ञी आणि संज्ञी पंचेंद्रिय 3 जीव समासात. किस जीव समास में कितनी लेशाएं होती है? आता जीव समासामध्ये लेशा लावायची आहे. तर आता आपल्याला 3 शुभ लेशा आणि 3 अशुभ लेशा या दृष्टीने पाहायचं आहे. तर आता ह्या ज्या 14 जीव समास आपण एकेंद्रियाचे काढले, द्विनेंद्रियाचे, तीनेंद्रियाचे आणि चतुरेंद्रियाचे, या सगळ्याच्या सगळ्या जीवांना कृष्ण, नील आणि कापोत या 3 अशुभ लेशाच राहतील. म्हणजे 17 जीव समासात चतुरेंद्रियापर्यंतच्या कोणत्या? तर कृष्ण, नील आणि कापोत. असंज्ञी पंचेंद्रियाला कृष्ण, नील, कापोत आणि पीत लेशा. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला साही लेशा असू शकणार आहे. पंचेंद्रिय जीव समास में 13वें गुणस्थान की अपेक्षा एक शुक्ल रेषा भी होती है, आणि पंचेंद्रिय जीव समासात 14व्या गुणस्थाना वाले जीव लेशातीत पण असणार आहे. किस जीव समास में कितनी पर्याप्तिया होती है? आता पर्याप्तीच्या अपेक्षेने प्रश्न आहे. कोणत्या जीव समासात, आता समजा आपण एकेंद्रियाचे जीव समास 14 लावले तर त्यांना किती पर्याप्ती असतील? मन पर्याप्ती नाही राहणार फक्त. आणि भाषा, भाषा एकेंद्रिय जीवांना, एकेंद्रियांना भाषा, एकेंद्रिय जीवांना मन पर्याप्ती राहणार नाही आणि भाषा पर्याप्ती त्या ठिकाणी राहणार नाही. पर्याप्तीची सुरुवात, 4ही पर्याप्तीची सुरुवात युगपद होणार आहे. कोणत्या? आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती आणि श्वासोश्वास पर्याप्ती. 4 पर्याप्तीची एकेंद्रिय जीवांना युगपद सुरुवात होणार आहे. त्यामध्ये जे लब्ध पर्याप्तक जीव असतील त्यांच्या 2ही पर्याप्ती पूर्ण होणार नाही. इंद्रिय पर्याप्ती आणि श्वासोश्वास पर्याप्ती पण त्यांची पूर्ण होत नाही. म्हणजे श्वास घेण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू पण होणार आहे. कारण जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत श्वासोश्वास प्राण सुरू होत नाही. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच श्वासोश्वासाची सुरुवात आहे. म्हणजे जो नामकर्माचा उदय आहे, श्वास उच्छ्वास नामकर्म, त्याचा उदय श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच होतो. तसंच स्वरनामकर्माचा उदय आहे, त्याचाही स्वरनामकर्माचा उदय पण ज्या वेळेला भाषा पर्याप्ती पूर्ण होईल त्यावेळेला त्याला स्वरनामकर्माचा उदय सुरू होतो, तोपर्यंत त्याचा उदय सुरू होत नाही. म्हणून या ठिकाणी 4 पर्याप्ती तर आहे आणि 4 पर्याप्ती या एकेंद्रिय जीवांना
लावायचे पूर्ण. सूक्ष्म आणि बादर म्हणजे 14 जीव समासामध्ये आपण 4 पर्याप्ती लावू शकतो. आणि पूर्तीच्या अपेक्षेने पाहिलं तर जर लब्ध पर्याप्तक जीव असेल तर तो जीव कसा राहणार आहे, त्याला 3च पर्याप्ती पूर्ण होणार आहे, 2च पर्याप्ती पूर्ण होणार आहे त्याच्यात. कदाचित 2ही नाही, 1च पर्याप्ती पूर्ण होते आणि बाकीच्या पर्याप्ती अपूर्णच राहतात. नंतर द्विनिंद्रिय जीवाला किती राहील पर्याप्ती? यांना 1 पर्याप्ती वाढेल द्विनिंद्रियापासून. भाषा पर्याप्ती वाढेल. भाषा पर्याप्ती वाढेल कुठपर्यंत? 18 असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत भाषा पर्याप्ती. आणि त्यांचं भाषा कोणती राहील? भाषेचे जे 4 भेद आहेत, सत्य, असत्य, उभय, अनुभय, वचनयोगाचे 4 भेद, त्याच्यापैकी कोणतं वचनयोग राहील? अनुभय वचनयोग. कोणतंही बाकी राहणार नाही. असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत एकच अनुभय वचनयोग राहील. जरी भाषा पर्याप्ती त्यांची पूर्ण झाली तरीही त्यांचा योग जो राहील तो अनुभय वचन योगच राहील. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना आता 6 पर्याप्ती राहतील. म्हणून जीव समास संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 6 पर्याप्ती राहतील. नंतर 4 द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय असंज्ञी जीवांना 5 राहतील. आणि 14 एकेंद्रिय जीवांना 4 पर्याप्ती त्या ठिकाणी राहतील. 6 पर्याप्ती में केवल पंचेंद्रिय संबंधी जीव समास होता है. म्हणजे 6 पर्याप्ती फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच 6 पर्याप्ती असणार आहे. किसकी जीव समास में 7 प्राण होते हैं? कोणत्या जीव समासात 7 प्राण आहे? पहिल्यांदा 4 प्राण एकेंद्रिय जीवात, 6 प्राण द्विनिंद्रिय जीवात, तर 7 प्राण 3 इंद्रिय जीवाला. 3 इंद्रिय पर्याप्तक जीवाला. पर्याप्तक लावायचं. किंवा 7 प्राण जर आपल्याला लावायचं असेल तर संज्ञी पंचेंद्रिय लब्ध पर्याप्तक किंवा निवृत्त पर्याप्तक अवस्थेत 7 प्राण त्या ठिकाणी लावायचे. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत. कारण त्या ठिकाणी त्या इंद्रियांची पूर्ती होत नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्राणांनी ते प्राण सुरू होत नाही. म्हणून कोणते प्राण कमी करायचे त्या ठिकाणी? आयु आणि श्वासोच्छवास. आयु तर आहे सगळ्यांना. आयु नाही, श्वासोच्छवास एक आणि इंद्रिय पर्याप्त, भाषा पर्याप्ती. वचन, भाषा आणि मन, 3. वचन बल, मनोबल आणि श्वासोच्छवास हे 3 कमी करायचे. मनोबल, वचनबल आणि श्वासोच्छवास. आणि बाकीचे 7 प्राण त्या जीवाला राहतील. 5 इंद्रिय राहतील, कायबल, आयुष्य आणि 1 इंद्रिय प्राण. नाही का, किती प्राण राहतील? 7 प्राण राहतील. 5 इंद्रिय, कायबल, आयुष्य हे प्राण राहतील. तीन इंद्रिय संबंधी पर्याप्तकाला 7 प्राण राहतील. असंज्ञी पंचेंद्रिय जीवाला आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला पण 7 प्राण. आता असंज्ञी पंचेंद्रियाला तसंही पर्याप्तक अवस्थेत 9 प्राण आहेतच आणि अपर्याप्तक अवस्थेत जर त्याला पाहिलं तर त्यालाही 7 प्राण राहतील आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला पण 7 प्राण राहतील. संज्ञी तथा असंज्ञी पंचेंद्रिय के निवृत्त अपर्याप्तक अवस्था तथा लब्ध पर्याप्तक एवं कर्माण काय योग में 7 प्राण होते हैं. आता प्रश्न परत,
की कारमाण काय योगामध्ये देखील संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 7 प्राण कसे असू शकतील. आता त्यांना कोणत्याही तऱ्हेने आहार ग्रहण केलेला नाहीये, त्यांनी कोणत्याही प्रकारची नो कर्म वर्गणा विग्रह गतीमध्ये त्यांनी ग्रहण केलेली नाही, आणि तरी देखील विग्रह गतीमध्ये त्याला संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 7 प्राण सांगितलेले आहे. ते कोणत्या अपेक्षेनी? या ठिकाणी त्यांना जी अपेक्षा नाही, तो आता तेवढं क्षयोक्षम घेऊन चाललेला आहे. नवीन शरीर तो धारण करतो आहे. नवीन शरीर धारण करत असताना समजा आता एखादा तिर्यंच गतीतील 3 इंद्रियवाला जीव आहे. 3 इंद्रिय जीवाचं आयुष्य संपलं आणि तो आता मनुष्य बनणार आहे. तर मनुष्य बनणार आहे तर त्याच्या विग्रह गतीतल्या पहिल्या समयापासूनच त्याला मनुष्य आयुचा उदय सुरू झाला. बरोबर? कारण नवीन आयु त्याला मिळाली तेव्हाच तो विग्रह गतीत त्याला मनुष्य आयुचा उदय सुरू झाला. मनुष्य गत्यानुपूर्वीचा उदय सुरू झाला. मनुष्य गतीचा उदय सुरू झाला आणि त्याचसोबत त्याला पंचेंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाचा क्षयोक्षम म्हणजे तेवढे भावेंद्रिय तो घेऊन चाललेला आहे. म्हणजे त्याला 5ही इंद्रिय शिवाय, याशिवाय मनाने होणारं ज्ञान पण त्याला होणार आहे. तो पण क्षयोक्षम त्याच्या जीवनात आहे. हे सगळं तो घेऊन चाललेलाच आहे. भावेंद्रिय घेऊन चालला आणि जे भावेंद्रिय घेऊन चाललेलं आहे त्यानुसार त्याला आता तिथे त्याचं निर्माण नामकर्म आणि सगळं ते जे काही आहे शरीर नामकर्म वगैरे तशानुसार शरीराची रचना होऊन त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारचं शरीर प्राप्त होणार आहे. आणि म्हणून त्या कारमाण कायोग अवस्थेमध्ये देखील या अपेक्षेने आयुप्राण आहेच, कायबल आहेच आणि 5 इंद्रिय आहे. या अपेक्षेने त्या ठिकाणी त्याला 7 प्राण लावायचे. क्लिअर? आता आपण इथे आज थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्छायाणम नमो लोहे सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. कुणाला